श्री संजय पाटील निकम, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 17/4/2026 रोजी एक तक्रारी निवेदन दिलेले होते आणि या निवेदनाची दखल घेत शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद माध्यमिक यांनी एक पत्रक निर्गमित केलेलं आहे आणि या पत्रकान्वये खाजगी शिक्षण संस्थेतील शिक्षक व कर्मचारी संस्था चालकांच्या खाजगी व्यवसायाच्या ठिकाणी घरी काम करताना दिसलेबाबत एक पत्रक हे दिनांक 18/5/2025 रोजी निर्गमित केलेलं आहे। तर हे पत्रक काय आहे बघा, तर हे पत्रक जे आहे ते प्रति मुख्याध्यापक सर्व अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शिक्षण संस्था, अल्पसंख्याक, बिगर अल्पसंख्याक छत्रपती संभाजीनगर यांच्या प्रति निर्गमित झालेले आहे आणि या पत्रकान्वये श्री संजय पाटील निकम, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेले तक्रारी निवेदन दिनांक 17/4/2026 ची प्रत ही या कार्यवाहीत जोडलेली आहे। तर तक्रार निवेदनानुसार श्री संजय पाटील निकम, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी खाजगी शिक्षण संस्थेतील शिक्षक व कर्मचारी संस्था चालकाच्या खाजगी व्यवसायाच्या ठिकाणी घरी काम करताना दिसत असलेबाबत तक्रारी निवेदन शिक्षणाधिकारी कार्यालय श्री संजय पाटील निकम, जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून प्राप्त झालेला आहे। तरी आपणास कळविण्यात येते की जिल्ह्यातील ज्या काही अल्पसंख्याक, बिगर अल्पसंख्याक संस्था, शाळातील कर्मचारी संस्था चालकांच्या खाजगी व्यवसायाच्या ठिकाणी घरी काम करताना दिसून आल्यास अथवा तशा प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित कर्मचारी व मुख्याध्यापक यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद हे घेण्यात यावी अशा प्रकारचं पत्रक अश्विनी लाटकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी पारित केलेला आहे।